आज या ठिकाणी सन्माननीय सखाराम गोविंद गुरव त्याचप्रमाणे सन्माननीय वैभव शेठ गुरव यांच्या या निवासस्थानी गणराज स्थानापन्न झाले आणि त्यानिमित्ताने आज या ठिकाणी गणरायाची भजन रूपी सेवा करण्याची सुवर्ण संधी येथील गुरव कुटुंबियांनी आयोजित करून दिली। त्याबद्दल मी आमच्या श्रीराम प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने गुरव कुटुंबियांचा तसेच सर्व ग्रामस्थांचा अत्यंत आभारी आहे। या ठिकाणी जमलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद घेऊन गणरायाच्या चरणी लीन होऊन ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी कलाकारांना मानाचा मुद्रा करून या ठिकाणी भजन रूपी सेवेला सुरुवात करतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याचप्रमाणे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे सन्माननीय साऊंड सिस्टीम वाले आबा दळवी यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आम्हाला फोनवरून संपर्क साधणारे आमचे परममित्र सुप्रसिद्ध तबला वादक अरुणजी डांगे, दादा डांगे यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आमचे दिलीप बुवा पांचाळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। म्यान मिला गणेश्वरू, म्यान मिला गणेश्वरू, जो कलमशवन कुटार, जो कलमशवन कुटार, सर्व शास्त्रे विचारू, सर्व शास्त्रे विचारू, जो सौजन्याचा आकारू, जो सौजन्याचा आकारू, नाद ब्रह्म विद्येचा विचार, नाद ब्रह्म विद्येचा विचार, उन्मेषाचा तरवरू, उन्मेषाचा तरवरू, कल्पवृक्ष जो, कल्पवृक्ष जो सगुण द्रुम सहजू, जो सगुण द्रुम सहजू, गिरिजे शंभूचा आत्मजू, गिरिजे शंभूचा आत्मजू, जो म्यान मिला मूषक ध्वजू, एकदंतु, 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 पुंडलीक वरदा
श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन श्री प्रभु रामचंद्र श्री वेताळ स्वामी समर्थ श्री देव रामेश्वर गुरुदत्तात्रय श्री सत्यनारायण बजरंग काका देवी माते तुझा विजय कैलासवासी कृष्णा शिरसेकर सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कैलासवासी परशुराम सुतार मोरगावच्या
पाहिन श्रीमुख आवरी पाहिन श्रीमुख आवरी पाहिन श्रीमुख आवरी पाहिन श्रीमुख आवरी तुझ्यार गळ्यामध्ये तुझ्यार आज सर्वांना ज्ञात आहे संत संत बाळूमामा हे सर्वांना ज्ञात आहे. त्यांना शिवाचा अवतार देखील म्हटलं जातं. आज अनेक भक्त या ठिकाणी आहेत बाळूमामांचे. आमचे
वैभव शेठ सुद्धा मामांना बाळू मामांच्या चरणी लीन होणारे आहेत, मानणारे आहेत. त्यासाठी हा एक आता गजर गातोय. जगद्गुरु संत बाळू मामा आत्मापुरात अवतरलं. जगद्गुरु संत बाळू मामा आत्मापुरात अवतरलं. बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं, हे नावानं चांगले भलं. बाळू मामाच्या नावानं, नावानं चांगले भलं. बाळू मामाच्या नावानं, बोला नावानं चांगले भलं. हे जगद्गुरु संत बाळू मामा आत्मापुरात अवतरलं. जगद्गुरु संत बाळू मामा आत्मापुरात अवतरलं. बाळू मामाच्या नावानं, बोला नावानं चांगले भलं. बाळू मामाच्या नावानं, बोला नावानं चांगले भलं. बाळू मामाच्या नावानं, बोला नावानं चांगले भलं. 3 ऑक्टोबर 1892, 3 ऑक्टोबर 1892 जन्म मामांचा कर्नाटकात. मामांचा कर्नाटकात, जन्म मामांचा कर्नाटकात. 3 ऑक्टोबर 1892 जन्म मामांचा कर्नाटकात. मामांचा कर्नाटकात, जन्म मामांचा कर्नाटकात. बेळगावी चिकोड तालुक्यात, बेळगावी चिकोड तालुक्यात अक्कोळगावी धनगर समाजात. अक्कोळगावी धनगर समाजात, 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 अक्कोळगावी धनगर समाजात. शुद्ध आचरण स्वच्छ राहणीमान मुठीर त्याचे मुलं. स्वच्छ कसं शुद्ध राहणीमान, स्वच्छता त्यांना आवडत असे. मुखात कायम नित्य परमेश्वराचं भगवंताचं नाम आणि अगदी बालपणापासून चमत्कार करणारे, बालपणापासून लीला दाखवणारे आमचे बाळू मामा. शुद्ध आचरण स्वच्छ राहणीमान मुठी सत्याचे बोल. शुद्ध आचरण स्वच्छ राहणीमान मुठी सत्याचे बोल. बाळू मामाच्या नावानं, बोला नावानं चांगले भलं. बाळू मामाच्या नावानं, बोला नावानं चांगले भलं. बाळू मामाच्या नावानं, बोला नावानं चांगले भलं. कुर्ता धोतर फेटा कांबळा, कुर्ता धोतर फेटा कांबळा. हाती काठी, हाती काठी तांब्यात पायदान. हाती काठी तांब्यात पायदान, हाती काठी तांब्यात पायदान. कुर्ता फेटा, हे कुर्ता धोतर फेटा कांबळा. हाती काठी तांब्यात पायदान, हाती काठी तांब्यात पायदान, हाती काठी तांब्यात पायदान. भाजी भाकरीचा साधा आहार, भाजी भाकरीचा साधा आहार. गोरगरिबांना अन्नदान, गोरगरिबांना अन्नदान, गोरगरिबांना अन्नदान. मेंढ्या बकऱ्यांना लाठी, मराठी कानडी भाषेचं ते बोल. मेंढ्या बकऱ्यांना लाठी, मराठी कानडी भाषेचं ते बोल. बाळू मामाच्या नावानं, बोला नावानं चांगलं भलं. बाळू मामाच्या नावानं, बोला नावानं चांगलं भलं. बाळू मामाच्या नावानं, बोला नावानं चांगलं भलं. शिव अवतारी बाळू मामा ते, शिव अवतारी बाळू मामा ते. शुद्ध केले त्यांनी साधूजन, शुद्ध केले त्यांनी साधूजन, शुद्ध केले त्यांनी साधूजन.
पण शोधता शोधता त्यांना एक विहीर सापडली. पण त्या विहिरीत डोकावून बघितलं तर काय एका छोट्याशा डबक्यामध्ये आतमध्ये पाणी होतं. बाळूमामा तिथे खाली स्वतः त्या पाण्यात उतरले, विहिरीत उतरले आणि एक गडू घेऊन पाणी तेवढं बाहेर काढलं. कशाला? पिण्यासाठी. पण त्या विहिरीतनं वर येऊन बघतात तर काय, विहिरीतनं वर आल्यानंतर दोन साधू त्यांच्या समोर उभे म्हणाले, बाबा मला पाणी पाहिजे. आता ज्यांनी स्वतःसाठी पराकाष्ठा करून पाणी मिळवलं ते साधू म्हणतात आम्हाला पाणी पाहिजे. मग शेवटी आमच्या बाळूमामांनी ते त्यांना पाणी दिलं, पुन्हा खाली उतरले. म्हणजे लक्षात घ्या कशा पद्धतीने याचे घेतात आणि त्यांची क्षुधा ही बाळूमामांनी भागवली कशा पद्धतीने. शिवावतारी बाळूमामा दे तुझ गेले त्याही साधुजन. होती प्रसन्न मामा भक्ताना, होती प्रसन्न मामा भक्ताना, शिव्या देती प्रसाद म्हणून. शिव्या देती प्रसाद म्हणून, शिव्या देती प्रसाद म्हणून. मामा जर समजा बाळूमामा कोणाशी चांगले बोलले तर ते त्यांच्यावर प्रसन्न झाले असं नव्हतं. पण एखाद्याला जर शिव्यांची लाखोली वाहिली, आजही गोष्ट लक्षात घ्या, बाळूमामांनी जर एखाद्यावर शिव्यांचा भडीमार केला तर समजून जायचं आपल्यावर बाळूमामा प्रसन्न झाले. आणि हे तत्व होतं त्यावेळेला म्हणून घ्यायचं. शिव्या देती प्रसाद म्हणून, मनासारखं हो महात्म्याने मुळे महाराजांनी मनासारखे हो महात्म्याने मुळे. अगदी त्यांच्या मनासारखे गुरु. त्यांच्या गुरुजींचं नाव काय? मुळे महाराज. म्हणून मनासारखे त्यांना गुरु लाभले. आणि ते सुद्धा कशा पद्धती. बाळूमामांना आकाशवाणी झाली. अरे बाळूमामा त्यावेळेला स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या सामर्थ्यावर भूत उतरायची. काय? भूत उतरायची अंगात आलेली. आणि ते भूत उतरल्यानंतर जे लोक त्यांना जी काही दक्षिणा देत ते कधी मोजायचे नाही, हातात घ्यायचे नाही दक्षिणा. ती ज्या पिशवीत ज्या थैलीत टाकलेली असायची. बाळूमामांचं एकच तत्व होतं, माझ्या या थैलीत टाकलेली जी काही दक्षिणा आहे ही जो कोण माणूस अचूक सांगेल, न मोजता अचूक जो कोण माणूस ही दक्षिणा किती आहे ते सांगेल तो माझा गुरु. हे तत्व बाळूमामांनी राखून ठेवलं होतं. आणि नेमकी त्याच वेळेला आकाशवाणी झाली, अरे बाळू काय फिरत राहिलास, नुसती भूत कशाला उतरतोयस, गुरु कर. आणि त्यावेळेला बाळूमामाने ठरवलं गुरु करायचा कसा, तर माझ्या या थैलीतले पैसे जो कोण अचूक सांगेल न मोजता तोच माझा गुरु. आणि मुळे महाराजांनी म्हटलं, ज्यावेळी मुळे महाराज भेटले बाळूमामांना त्यावेळेला मुळे महाराजांनी म्हटलं, अरे बाळू माझी दक्षिणा कुठे आहे. तेव्हा बाळू महाराजांनी सांगितलं, बाळूमामांनी सांगितलं कसली दक्षिणा, किती आहे तुमची दक्षिणा. तुझ्या थैलीत 120 रुपये आहेत बघ. बाळूमामांना सांगितलं तुझ्या थैलीत 120 रुपये माझी दक्षिणा आहे, ती मला दे आणून. त्यावेळी बाळूमामांनी थैली उघडली, बघितलं पिशवीत किती पैसे होते, 120 रुपये. आणि ते 120 रुपये आपल्या मुळे महाराजांना दिले. त्यावेळी त्यांचे पाय धरलेले सांगितलं आजपासून तुम्ही माझे गुरु. तेव्हा मुळे महाराजांना त्यांनी गुरु केलं. म्हणून सांगतोय मनासारखे गुरु, बाळूमामांच्या मनासारखे गुरु महाराजांना मिळाले, बाळूमामांना मिळाले. मनासारखे हो महात्म्यानी मुळे महाराजांनी गुरु केलं. मनासारखे हो महात्म्यानी मुळे महाराजांनी गुरु केलं. बाळूमामाच्या नावानं
पालखीवर घेतलं आणि त्यावेळेला तो नदी पार करत होते, यमुना नदी. आणि यमुनेचं पाणी ज्यावेळी भगवंताच्या पायाला लागलं त्यावेळी नदी दुभंगली आणि वसुदेवाला वाट मिळाली पलीकडे जायला. जन्मस्थानावरनं वसुदेवाने भगवान श्रीकृष्णाला नेऊन ठेवलं होतं. कशासाठी? तर केवळ त्यांना कंस मारणार होता. म्हणून एवढ्या काळोख्या रात्री सोसाट्याचा वारा, पाऊस पडत होता. अशा अवस्थेतनं नदीतनं पलीकडे जायचं होतं. कृष्णाच्या पायाला पाणी लागलं आणि नदी दुभंगली. नदीचे दोन भाग झाले आणि हे वसुदेव भगवंताला घेऊन गेले. ही एकच कथा आपल्या नजरेत ऐकलेली आहे. पण ज्यावेळी बाळू मामा शेळ्या चालत होते, मेंढ्या चालत होते आणि नदीला पूर आला, पलीकडे जायचं कसं? आता पाणी घेताना सांगितलं मला जायला रस्ता नाही. बाळू मामाने सांगितलं. नदी दुभागली, नदीचे दोन भाग झाले, रस्ता मिळाला आणि मग पलीकडे मेंढ्यांना घेऊन बाळू मामा निघाले. आंधळाला तुझ्या देवी, आता होता नदी दुभागली, आता होता नदी दुभागली, आता होता नदी दुभागली. गुरुचं वचन, हे गुरुचं वचन, भोजनात मटण. आता आणखी पुढची कथा आहे का? गुरुचं वचन, भोजनात मटण, वाचनाचं तयारी केलं. काय केलं बघा? आपल्या गुरुंनी आज्ञा दिली, मुळे महाराजांनी आज्ञा दिली. बाळू मामा शाकाहारी होते, पण मुळे महाराजांनी आज्ञा दिली. काय पंगत बसवली आणि पंगत होती मटणाची. बाळू मामांचे भक्त इथच्या पंक्तीमध्ये बसलेले होते. आता गुरुंची आज्ञा आहे, काय करायचं? सगळे पंक्तीला जेवायला बसले, सगळे पंक्तीला जेवायला बसले. पण पुढ्या ताटात मटण बघितल्याबरोबर बाळू मामांनी डोळे झाकले, नामस्मरण केलं आणि आपल्या सगळ्या शिष्यांनी बघितलं. आणि काय आश्चर्य बघा, ज्या ठिकाणी त्यांच्या आणि त्यांच्या शिष्यांच्या पुढ्यांचे मटणाचं ताट वाढलेलं होतं, त्या मटणाचं काय झालं? वांग्याची भाजी झाली. लक्षात घ्या, बाळूमामांची लीला किती महान आहे. गुरुचं वचन, भोजनाचं मटण, वांग्याचं जास्त त्यांनी केलं. गुरुचं वचन, भोजनाचं मटण, वांग्याचं जास्त त्यांनी केलं. बाळू मामाच्या नावानं बोला नावानं चांगलं. सन्माननीय वैभवजी गुरु यांच्याकडून 500 रुपये आले. अनिल मसने यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आहेत. संतोष भाडेकर बाबू रिक्षावाले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय महेश पाटोळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. हे सर्व बाळूमामांच्या गजरासाठी आहे. धन्यवाद. नित्य अमावास्येला हो सारे येती मामांच्या दर्शना भक्त. नित्य अमावास्येला हो सारे येती मामांच्या दर्शना भक्त. कैसे
सन्माननीय राजू झोरे यांच्याकडून या ठिकाणी या गजरासाठी 500 रुपयाचं पारितोषिक करायचं धन्यवाद. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज महाराज श्री स्वामी
गणपती बाप्पा मोरया, गणपती आ
गुरुराया तूच ऐसा माझा सखा गुरुराया तूच ऐसा माझा सखा गुरुराया तूच ऐसा माझा सखा कृपा करो निरंका हाती धरी 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 आता गुरुराया तुका म्हणे माता पिता गुरुबंधू 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 मनला गोरला मनला गोरला मनला गोरला मनला गोरला मनला गोरला मनला गोरला रे माझे मनला गोरला मनला गोरला रे माझे गुरुदत्तांच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरुदत्तांच्या गुरुनामाच्या कीर्तनी गुरुवंदिता मनला गोरेला रे माझे गुरुपती मनला गोरेला रे माझे तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तुही कृपा सिंधू पांडुरंगा तुही कृपा सिंधू पांडुरंगा
किती थट्ट मस्करी तू करती हरी, किती थट्ट मस्करी तू करती हरी, किती थट्ट मस्करी तू करती हरी, किती थट्ट मस्करी तू करती हरी. कान्हा येऊन तुझ्या रे सांगू घरी, कान्हा येऊन तुझ्या रे सांगू घरी, कान्हा येऊन तुझ्या कान्हा येऊन तुझ्या रे सांगू घरी, कान्हा येऊन तुझ्या रे सांगू घरी. येस येऊन या संगडी, संगडी संगडी, माझी बांगडी बांगडी बांगडी, माझी बांगडी
आधी
चला चला मथुरेचा बजारा, चला चला मथुरेचा बजारा, चला चला मथुरेचा बजारा. गंगा यमुना चंद्रावळी राजा ताऱ्या आल्या, गंगा यमुना चंद्रावळी राजा ताऱ्या आल्या, गंगा यमुना चंद्रावळी राजा ताऱ्या आल्या, गंगा यमुना चंद्रावळी राजा ताऱ्या आल्या. चला 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 मथुरेचा मडके काढो जरी कृष्णाने मनात गेले, जरी कृष्णाने मनात गेले, बघायचे नाही मी त्यांना. चला चला दुसरीने घेतला डबा, वाटेमध्ये काळा बुवा. जरी कृष्णाने वाजविला बाबा, जरी कृष्णाने वाजविला बाबा, बोलायचे नाही मी त्यांना. चला चला स्त्रीने घेतले दोणी, वाटेमध्ये चक्रपाणी. हे काजनार्दनी सबलत गवळणी, हे काजनार्दनी सबलत गवळणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.